जाताना घरी घेऊन चला, मैदान क्रमांक 2 साठी बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. आपल्यासाठी शेवटची 3 मिनिटं. 3 मिनिटांमध्ये आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. मैदान क्रमांक 2 चा आपण ताबा घ्या. लगेच चला, ताबडतोब चला, त्वरित चला. मैदान क्रमांक 2 साठी. चला, मैदान क्रमांक 2 साठी बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. शेवटची 2 मिनिटं आपली राहिलेली आहेत, लक्षात घ्या. शेवटची 2 मिनिटं आहेत. मैदान क्रमांक 2 कडे आपण चला. आमचे सामनाधिकारी आपली वाट पाहत आहेत. लगेचच आपण मैदानाकडे चला. अतिशय सुंदर अशा कबड्डी स्पर्धेला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अर्थात पहिलाच सामना या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धिविनायक नांदगाव अ वर्सेस शिवकन्या पाली अशा या 2 संघांमध्ये सुरू आहे. खरं तर शिवकन्या पाली म्हणजेच सुधागड तालुका आणि नांदगाव म्हणजे मुरुड तालुका अशा या 2 तालुक्यांमध्ये सुरुवातीचा जो सामना मात्र या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय. नांदगाव संघाकडे आपण सध्या तरी 3 गुण पाहतोय आणि पाली संघाकडे मात्र नाममात्र 1 गुण आहे. अशा ह्या महिला कबड्डीला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे अनेक नामांकन मिळवलेले किंवा अनेक वेळेला विविध स्तरावर खेळ केलेले अनेक महिला खेळाडू या ठिकाणी, मग किशोर गट असेल, कुमार गट असेल, प्रौढ गट असेल. मैदान क्रमांक 2 कडे चला. बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. आपण या. पाली संघ नंतर एक प्रतिनिधीकडे पाठवा व्यासपीठाकडे. चला, मैदान क्रमांक 2 साठी शेवटचं मिनिट असेल. मैदान क्रमांक 2 साठी शेवटचं मिनिट. बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. या दोनही संघांना मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना आपण पाहतो. सिद्धिविनायक नांदगाव अ वर्सेस शिवकन्या पाली. या 2 संघांमध्ये मात्र हा सामना सुरू झालाय. तर मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादरपेठ. या दोनही संघांना शेवटच्या मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर हजर व्हायचं आहे. सर्व संघांना या ठिकाणी आपली रिपोर्टिंग करायचं आहे. प्रवेश फी 300 रुपये आहे नाममात्र. ते प्रवेश फी देखील या ठिकाणी आपण भरायचे आहे. सर्व संघांनाच या ठिकाणी विनंती असेल, आपण ज्या वेळेला इथे एंट्री देतो त्यावेळेला 300 रुपये आपल्याला भरून घ्यायचे आहे.
या ठिकाणी आमचे सहकॉमेंटर्स अर्थात चेतनजी माळी यांचे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही या ठिकाणी अर्थात मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील स्वागत करतोय. खूप खूप स्वागत अर्थात चेतनजी माळी सर, मुरुड तालुक्यातील एक नामांकित समालोचक. आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला मैदान क्रमांक 2 साठी अजून देखील दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामना समिती आपण निर्णय घ्या. बापूजी देव चणेर वसे जाणता राजा दादरपेठ एकही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीत. सामना समिती आपण निर्णय घ्या आणि आमच्याकडे पाठवा. चला त्या ठिकाणी स्कोरशीट मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल ऋतिक्षा पेंड वसे सिद्धिविनायक नांदगाव ब. आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल ऋतिक्षा पेंड वसे सिद्धिविनायक नांदगाव ब. तर मैदान चला जाणता राजा दादरपेठ या. आपण मैदान क्रमांक 2 चा त्या ठिकाणी लाभाटीचे धन्यवाद डीजे. ओके चला मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी बापूजी देव चणेर धन्यवाद जाणता राजा दादरपेठ मुंबई सर धन्यवाद. चला मैदान क्रमांक 2 साठी जाणता राजा दादरपेठ या. ओके आपण ज्यावेळेला डीजे लागेल त्यावेळेला लगेच आपण ऍड्रेस घ्यायचा आहे आणि हॅलो. चला मैदान क्रमांक 2 चा त्या ठिकाणी सामना सुरू होतोय. बापूजी देव चणेर वसे जाणता राजा दादरपेठ या दोन संघांचा खेळ मात्र त्या ठिकाणी सुरू होतोय. तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल ऋतिक्षा पेंड वसे सिद्धिविनायक नांदगाव ब. ऋतिक्षा पेंड वसे सिद्धिविनायक नांदगाव ब हा मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण खेळायचंय. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी बापूजी देव चणेर वसे जाणता राजा दादरपेठ हा सामना मात्र त्या ठिकाणी आपण सुरू होत असताना पाहतोय. ज्या संघांना अजून देखील या ठिकाणी फी भरली असेल त्या संघांना आपली फी देखील या ठिकाणी भरून घ्यायची आहे. याची देखील आपण नोंद घ्या. आपण मैदान क्रमांक 1 वर देखील या ठिकाणी चालू सामना पाहतोय ज्यामध्ये सिद्धिविनायक नांदगाव अ वसे शिवकन्या पाली. ज्या सिद्धिविनायक नांदगाव मध्ये श्रद्धा नवरकर असेल जिनं खऱ्या अर्थानं रायगडचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच 18 वर्षाखालील देखील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील जिनं प्रतिनिधित्व केलं होतं अशी श्रद्धा नवरकर असेल. तसेच तिच्या निमित्तानं या ठिकाणी आदाड क्रीडा मंडळ, आदाड ग्रामस्थ, आदाड महिला मंडळ यांच्या वतीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय. आदरणीय ॲडव्होकेट
महेश मोहिते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेचा मात्र शुभारंभ झाला आणि कबड्डी स्पर्धेला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहतोय. काही नवोदित संघ देखील या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेले पाहतोय, ज्यामध्ये निश्चितपणे आपण बापूजी देव चणे हा महिलांचा नवोदित संघ आहे जो आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ जाणता राजा दादरपेठ हा संघ देखील प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी खेळणार आहे आणि ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघासाठी रोख 15,000 रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख 10,000 रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक, चतुर्थ सायकल आहे. उत्कृष्ट चढाईसाठी या ठिकाणी कूलर आहे, उत्कृष्ट पकडीसाठी या ठिकाणी कूलर आहे अशी, तसेच पब्लिक हिरो म्हणून देखील या ठिकाणी कूलर देण्यात येणार आहे. अशी वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षिसं देण्यात येणार आहेत. चला, मैदान क्रमांक 1 साठी तदनंतर होणारा सामना असेल ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. आपण देखील तयार राहायचंय. सुंदर, अर्थात मैदान क्रमांक 1 वर चालू सामना आपण पाहतोय. नांदगाव वर्सेस पाली या दोन संघांमध्ये होणारा खेळ. पाली आणि नांदगाव. एक सुंदर पकडीचं प्रदर्शन अर्थात या ठिकाणी नांदगाव संघाच्या प्रांगणामध्ये आपण पाहिलं. या ठिकाणी नांदगाव संघाची 3 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू अर्थात श्रावणी पाटील ही मात्र परतते. पुन्हा एकदा श्रावणी पाटील विभाग स्तरावर, शाळा स्तरावर जिनं नेतृत्व केलं अर्थात प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू त्या ठिकाणी पाली संघाच्या प्रांगणामध्ये चढाई घेऊन जात असताना आपण पाहतो आणि एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण पाहिलं. जर गुणफलक जर आपण पाहिलं तर निश्चितपणे 10-9 म्हणजे नाममात्र एका गुणांची आतील संघ जो सिद्धिविनायक नांदगाव म्हणून या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. तर तिकडे मात्र शिवकन्या पाली हा संघ देखील आपण खेळ करत असताना पाहतोय. पाहायचं आहे विजयी सलामी मात्र कोणता संघ या ठिकाणी देणार. नाममात्र एका गुणांची आघाडीवर असणारा पाली संघ या ठिकाणी नक्कीच विजयास पात्र ठरणार का, की प्रतिस्पर्धी संघ असणारा नांदगाव मात्र या ठिकाणी अर्थात पाली संघाला चारी मुंडे चित करणार. परंतु अजून एका गुणांची भर मात्र त्या ठिकाणी पाली संघामध्ये आपण होत असताना पाहतोय. इथे मात्र काहीशी आव्हानात्मक खेळी अर्थात नांदगाव या संघासाठी असेल आणि 1 गुण मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी नांदगाव संघाकडून घेतला जातोय. आता मात्र आमचा एक मोठा महिलांचा देखील प्रतिसाद या स्पर्धेसाठी असताना आपण पाहतोय. अनेक आमच्या माता भगिनी अर्थात महिला रसिक प्रेक्षक देखील या कबड्डी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. एक पट्टा जर आपण एक साईडवर स्पेशली महिलांसाठी जर आपण दिली असती ना इकडची उजव्या साईडची, तर त्या ठिकाणी स्पेशली आपल्याला महिला कक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आपण थांबवलं असतं त्यांना, म्हणजे त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं ही कबड्डी स्पर्धा पाहता आली असती. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव हा सामना खेळला जाईल. त्या दोनही संघानं आपण आपापल्या गणवेशामध्ये तयार राहायचं आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू झालेली ही कबड्डी स्पर्धा अर्थात आदाड क्रीडा मंडळ, आदाड ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. उद्या जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी या चढाईनंतर आपण थोडा वेळ सामना थांबवतोय, कारण गुणवंतांचा सन्मान होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आमच्या मंडळाच्या वतीनं रणजित सर फक्त 1 मिनिट सामना थांबवा. आमच्या मंडळाच्या वतीनं जे गुणवंत खेळाडू आहेत, जे खऱ्या अर्थानं रायगड स्तरावर असतील किंवा विभाग स्तरावर जे खेळलेले आहेत, अशांचा सन्मान करणं हे देखील आमचं परमकर्तव्य आहे. आणि निश्चितपणे अशा खेळाडूंचा देखील या ठिकाणी खेळाडू कदाचित झाला असेल तर आम्हाला कळवा. शेवटची 5 मिनिट. सुवर्ण गणेश दिव्याकर व्यासपीठाकडे चला.
क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव ब. तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल कर्णाला पनवेल वर्सेस सोमजाई श्रीवर्धन. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल कर्णाला पनवेल वर्सेस सोमजाई श्रीवर्धन. या दोनही संघांना आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 1 साठी ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव ब. आपण तयार राहा. अतिशय सुंदर सामना मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय, ज्यामध्ये पाली आहे 18 आणि नांदगाव आहे 12. अर्थात अजून एक गुण अर्थात या ठिकाणी नांदगाव संघाकडे मिळतोय आणि नांदगाव संघाकडे 13 गुण होत आहेत आणि तिकडे मात्र 18. काहीशा गुणांची आघाडी व मात्र पाली संघाकडे असताना काहीशा गुणांची आपल्याला मात्र पुढील अपेक्षा नसताना या ठिकाणी कुठेतरी टाइमपास खेळ हा पाली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. तर निश्चितपणे काही गुणांची गरज आहे, ती म्हणजे नांदगाव संघाला. शेवटची मला वाटतं जगदीश पॉईंटवर 3 मिनिटं आहेत ना, शेवटचे 3 मिनिटं असताना इथे मात्र काहीशा गुणांची पिछाडी निश्चितपणे नांदगाव संघाकडे आहे. आता मात्र काहीतरी मिळवायचं आहे आणि मिळवावंच लागणार आहे. ही मात्र अपेक्षा हितचिंतकांच्या माध्यमातून आणि प्रशिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आणि नक्कीच एक गुण मात्र या ठिकाणी मिळणार का याच्या प्रतीक्षेत आपल्या संघाचे पाठीराखे आणि खेळाडू मात्र या ठिकाणी नक्कीच आहेत. काहीच आहेत 13 आणि 18. इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या गुणांची बोनस प्लस पॉईंट मात्र या ठिकाणी नांदगाव संघाला मिळतोय. एक चांगला पाठिंबा. हॅलो संतोष शारकर, आपण कुठे असाल तर समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. आपली इथे बसायची व्यवस्था केली आहे. संतोष शारकर माझे खेळाडू. चालू सामना आपण मैदान क्रमांक 1 साठी पाहतोय. सुमित प्लीज. या ठिकाणी अतिशय अडीतडीचा खेळ पाली वर्सेस नांदगाव या दोन संघांमध्ये असताना इथे मात्र आपण पाहतोय आणि पाली संघाला मात्र पुन्हा एकदा यश मिळतोय आणि 1 गुणांची निश्चितपणे फरक पाली पुढे वाढत असताना पाहतोय. आपल्याला सुद्धा प्रयत्न करावेच लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागणार आहे. या ठिकाणी नांदगाव संघाचा एक खेळाडू मात्र या ठिकाणी पाहिला आणि आता मात्र म्हणजे अजून एका गुणांची भर निश्चितपणे पाली या संघाला होते 20-15 म्हणजे 5 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतो शिवकन्या पाली या संघाकडे मात्र आहे. वेळ मात्र संपत चालला. पाली मात्र अजून एक गुण रचत खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणांची मालिका मात्र वाढवत असताना आपण पाहतोय आणि जवळपास मात्र पिछाड होत असताना नांदगाव या संघाची पाहतोय आणि शेवटचं महिन्यात मात्र शिल्लक जवळपास विजयाला आकार देण्याचं काम हे या ठिकाणी पाली संघाकडून निश्चितपणे होत असताना पाहतोय. मैदान क्रमांक 1 साठी ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव ब. आपण तयार राहा. मैदान क्रमांक 1 साठी ऋतिक्षा पेंड वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव ब. आपण तयार राहा. तर मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी कर्णाला पनवेल वर्सेस सोमजाई श्रीवर्धन. आपण देखील तयार राहा. कर्णाला पनवेल वर्सेस सोमजाई श्रीवर्धन आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहतोय बापूजी देव चणेर वर्सेस जाणता राजा दादर पेंड या दोन संघांमध्ये मात्र खेळ सुरू आहे. पेंड संघाकडे अर्थात दशकामध्ये त्या ठिकाणी